शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्यासमोर दुष्काळ, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि अनेक गंभीर प्रश्न असताना लोकप्रतिनिधींना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेण्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात वेळ, ऊर्जा आणि पैसा खर्च होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जर नंतर राजकीय किंवा इतर कारणांमुळे भूमिका बदलत असतील तर तो जनतेच्या मताचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान असल्याचं त्यांनी म्हटलंय। सत्तेसाठी सुरू असलेल्या या हालचालींमुळे लोकांच्या मतांचं मूल्य कमी होत असून लोकशाहीची मूलभूत तत्व धोक्यात येऊ शकतात अशी चिंता व्यक्त करत आगामी पिढ्यांसमोर योग्य आदर्श ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत, मला त्यांची साथ हवी आहे। त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं, मी सांगतो काय करायला पाहिजे ते। पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलन ह्या करून होणार नाही ते। आज आंदोलन घरापर्यंत पोहोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही। याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये काहीतरी एक षडयंत्र रचलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज? आणि किडोक गोष्टींवरती समाधान मानू नका हो। आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो। मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे। पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? आणि 20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा। मला कळत नाही आता ते काय ते घर नोंदणीचं कार्यक्रम झालं ना, आता काय घर जनगणना आता 30 तारखेपासून सुरू होते, जूनच्या। काय घरगणना झाली आता? हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते। कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत, तुम्हाला लोक कळाला? आणि गप्पा मारता मारता, बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात। आणि ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल